मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की 6,56,000 वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार। या वर्षी अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेत 15च्या ऐवजी 20,000 रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या, प्रामुख्याने त्यांचा सिबिल रेकॉर्ड जो आहे तो तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आखडता घ्यायच्या। आमच्या सरकारने बँकांना स्पष्ट नानाभाऊ सूचना केलेल्या आहेत, शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिबिलचा जास्ती विचार करू नका। अरे ऐकत कसे नाही, ऐकले ना, दिले पैसे 25% अग्रिम द्यायला काय कसं काय, सरकारचं काय ऐकत नाही। आणि बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नानाभाऊ। 2021 मध्ये कर्ज वाटपाचं जे प्रमाण 73% होतं ते आता 85% पर्यंत गेलेलं आहे आपल्या सरकारच्या याच्यामध्ये। त्यामुळे सांगितलं की 1,217 कोटी 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। आपण तपासू शकता, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे नुकसान भरपाई नाकारलेल्या विमा कंपन्या केंद्राकडे धाव घेता, आपल्याकडे तर त्यांचे आपण निकालात काढतो अपील, पण त्याची अपील निकालात काढून तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचं पत्र आणि विनंती आम्ही केंद्र सरकारला पण केलेली आहे। ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेत एकूण 659 कोटींचा निधी आपण दिलेला आहे। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत एकूण 643 कोटींचा निधी दिला आहे। कृषी यांत्रिकीकरण योजनेत 654 कोटींचा निधी अध्यक्ष महोदय आपण वितरित केलेला आहे। याचबरोबर अध्यक्ष महोदय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या आधीच्या सरकारने या योजनेकडे साफ दुर्लक्ष केलं होतं। का तर केवळ नानाजी देशमुख हे जनसंघाचे आहेत म्हणून। अरे योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आहेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, याच्यात कुठं राजकारण करायचं। आणि म्हणून एवढंच सांगतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी काहीतरी, अशोकराव तुम्ही पण तुम्हाला लागलं का तिकडचं? आणि त्यामुळे आपण आपल्या खिशातून देत नाही, हे पैसे शेतकऱ्यांचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, त्यामुळे त्याचा वापर जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे। सरकारकडचा हा पैसा जनतेचा आहे। त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, जे काही आपण राजकारण करायला खूप वाव आहे आपल्याला, तसं राजकारण आता अधिवेशनामध्ये रोज पायऱ्यांवर करता बाहेरही होत आहे। काही लोक फक्त बोलण्यासाठी इकडे येतात, अधिवेशनामध्ये टीका करून परत जातात, हे मला माहित आहे, पण ते जाऊ द्या। आणि त्यामुळे पळताबोळी सगळ्यांची थोडी होईल, हा देखील विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला आता पुन्हा गती दिलेली आहे। पहिल्या टप्प्यातील 4,000 कोटी रुपयांचा निधी वाढवून आता 5,469 कोटी रुपये एवढा केला आहे। 16 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येते। दुसऱ्या टप्प्यासाठी जयंतराव 6,000 कोटी रुपये खर्च येणार असून, तुम्ही सभागृहात नसला की मजा येत नाही आहे, तेच म्हणून खर्च येणार असून पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा आपण राबवतोय। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 344 कोटीचा निधी आपण दिलाय। अशा प्रकारे केवळ कृषी विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून तब्बल 15,040 कोटींचा लाभ आपल्या सरकारने दिलेला आहे। 22 जुलै 22 पासून शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही,
तर अनेक खात्यांशी त्यात समन्वय साधून बळीराजाला आपल्याला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल त्याला सर्वतोपरी शाश्वत मदत करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच नुकसान झालं तर ते पुन्हा उभे राहावेत, त्यांची शेती शाश्वत व्हावी यासाठी देखील आमच्या सरकारने आपल्या सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक, आता त्याचं काकोडकर साहेब आणि ते आपले अणु ऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष मोहंती यांच्याबरोबर एक VC बैठक झाली. कांद्याची महाबँक आपण स्थापन केली आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे त्यासाठी मदत करतायत.